आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी, अगदी भरपूर दिवस टिकणारी छान अशी चटपटीत दही मिरची कशी बनवायचं ते बघणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली दही मिरची ही तयार झाली. बनवायला अगदी सोपी पण खायला अप्रतिम चवीची अशी दही मिरची अगदी परफेक्ट कशी बनवायचं ते आता आपण बघूया. त्यासाठी सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेणार. त्या मसाला बनवण्यासाठी इथे गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला आहे. तो गरम झाल्यानंतर लगेच मंद आचेवरती आपण जिरे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचे धने आपण मंद आचेवरती यांना छान खमंग श्वास येईपर्यंत आता भाजून घेणार आहोत. जर आपण ह्या पद्धतीचा मसाला जर करून ठेवला आहे, कुठल्याही प्रकारचा म्हणजे मिरचीचा कुठलाही प्रकार बनवणार असेल तर आपण मसाला वापरला तर अगदी दुप्पटीने त्या पदार्थाची चवही वाढते. इतका छान हा मसाला तयार होतो. नेहमी जर आपण हा मसाला बनवून ठेवला तर ज्यावेळेस आपल्याला बनवायची मिरची 2 मिनिटात ती मिरचीचा पदार्थ हा तयार होतो. दही मिरची बनवण्यासाठी इथे मी जाडसर अशी कमी तिखट अशी मिरची ही घेतली. आपल्या आवडीनुसार आपण मिरचीचा प्रकार घेऊ शकतो. आता आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार. त्यानंतर ह्या मिरचीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पूर्णपणे आपण कोरडा असं पुसून द्यायचं. जर पाण्यासहित आपण मिरची कट करून घेतली तर आपलं जे दही मिरची बनवणार आहोत ते टिकायला अगदी कमी दिवस अशी ती टिकेल. म्हणून मी तिला अगदी कोरडी करून घेतली आणि त्यानंतर एका मिरचीचे 2 भाग तयार करून ह्या पद्धतीने कट करून घेतली. आपल्या आवडीनुसार बारीक, जाड आपल्याला हवे तशी आपण मिरची ही कट करून घ्यायची. आता आपली मिरची ही कट करून झाल्यानंतर आपला मसाला जो भाजून घेतला होता तो गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान जाडसर अशी पूड आपण तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण मसाल्याची पूड तयार करून घेतली आणि त्यानंतर त्याला लगेचच आपण मिरचीला फोडणी देऊन घेऊया. फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल हे गरम करून घेणार. तेलाचं प्रमाण 3 ते 2 चमचे आपण तेल गरम करून घ्यायचं. म्हणजे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त आपण घालणार आहोत. ती मिरची टिकायला जास्त दिवस टिकेल यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घातले. जर आपण तेल जास्ती खात नसाल तर कमीही घातलं तरी काही हरकत नाही. तेल हे छान तापल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आता छान अशी फुलून घेणार आहोत आणि पुन्हा आणखी मोहरी फुलल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण 1 चमचा मेथीचे दाणेही घातले. मेथीच्या दाण्यामुळे दही मिरची अप्रतिम अशी चव आपल्या त्या मिरचीला येते. लगेच अगदी बारीक न कापता अशा पद्धतीने जाडसर कापलेले लसूण अगदी भरपूर असा आपण लसूण घातला आहे. लसूण हलकासा ब्राऊन कलर झाल्यानंतर लगेच आपण बारीक चिरून घेतलेली यामध्ये मिरच्या घालून त्यांना देखील आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता आपल्याला ह्या मिरच्या इथपर्यंत परतवायच्या तर त्यांना छान असे पांढऱ्या कलरचे डॉट येईपर्यंत आपण ह्या मिरच्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, मिरची ही लवकर खराब होत नाही. जे तिच्यातलं पाणी असतं ते पूर्णपणे तेलामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे ती मिरची कोरडी होते आणि आपलं मिरचीचं जे दही मिरची असतं ते लवकर खराब होत नाही. तर त्यानंतर जो मसाला आपण परतून घेतला दळून घेतलेला तो यामध्ये घालून अगदी थोडासा हिंग, छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये हळद, लगेच पुन्हा आणखी चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हे मसाले अर्धा मिनिटभर आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. हे मसाले आपले जर करपले तर पूर्णपणे आपल्या मिरचींची जी भाजी आपण दही मिरची बनवतो तिचा पूर्णपणे स्वाद जातो. म्हणून कधीही हा मसाला परतताना अगदी गॅसची फ्लेम ही कमी ठेवा आणि अर्धा मिनिटभर छान असा तो परतून घ्या. मसाला परतून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये दही टाकणार. आता यासाठी जे आपण दही वापरतोय ते अगदी कमी आंबट असं वापरतोय आणि जे आपण दही घेतलंय ते छान असं चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण ते टाकणार आहोत. तर कमीत कमी अर्धा कपवर मी दही हे घातलं आहे. दहीचं प्रमाण थोडंफार आपल्या आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्टच प्रमाणात घातलं पाहिजे असं काही नाही आहे. तर दही हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर लगेच आपण याच्यावरती झाकण ठेवून दह्यातलं जेवढं पाणी तेवढ्या पाण्यामध्ये आता ह्या मिरच्या आपण शिजवून घेणार आहोत. तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल जेवढं दह्यातलं पाणी होतं त्या दह्यामध्ये पाण्यामध्ये आपल्या मिरच्या अगदी छान मऊसूत असे शिजून तयार झाले आणि मिरचींना तेल देखील अगदी छान असं सुटले. म्हणजे अगदी परफेक्ट असे आपली दही मिरची ही तयार झाली आणि जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलं ॲब्झॉर्ब झालं आणि त्यामुळे काय होईल, जर आपलं थोडं तरी पाणी राहील तरी आपल्या मिरचींना लवकर बुरशी येण्याची शक्यता राहील. म्हणून आपण पूर्णपणे मिरची ही कोरडी करून घेतली. अशाच पद्धतीने आपण दही मिरची ही तयार
करून घेतले तर अगदी भरपूर दिवस टिकतं आणि अगदी छान चविष्ट अशी ह्या मिरच्या ह्या लागतात. लगेच गॅस बंद करून घेऊया. बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली चटपटीत अशी दही मिरची ही रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यावेळेस आपल्याला एखादी भाजी आवडत नसेल किंवा चटपटीत असं खायला खावंसं वाटत असेल तर लगेच आपण दही मिरची पोळी खाऊ